आज आहे माझ्या श्रद्धाचा हॅप्पीवाला बड्डे आणि श्रद्धाच्या बड्डेला मला ही साडी नेसायची होती, पण याच्यावरचं ब्लाऊज काय माझ्याकडून टीच नव्हतं झालं म्हणून मी ही नेसून घेतली. आणि विचार बी केला असता ना दिवसभरात ब्लाऊज शिवायचं तरी झालं नसतं, कारण की ऑलरेडीच माझ्या मागे 2 ब्लाऊज होते शिवायला. तसेच माझे भरपूर ब्लाऊज शिवायचे बाकी चाललाय विचार की रोजचं एक का होईना शिवून टाकू. संध्याकाळच्या टायमाला आम्ही दोघी मस्त मायली की रेडी झालतो. श्रद्धाला ना सगळे केस कल करायचे होते, मला सगळे तर नाही पण पुढच्या 2 बटा कल करून देते, कारण की ना आतापासून तुझ्या केसाला मला हीट दिलेली चांगली नाही आहे. आणि मी केकची ऑर्डर ना दुपारीच देऊन ठेवली होती. वर जे ताई राहतात ना आमच्याकडे त्या छान असे केक बनवतात. याच्या अगोदर त्यांनी त्यांच्या आईवडिलाच्या ॲनिव्हर्सरीला बनवला होता आणि त्याची टेस्ट खरंच खूप छान होती बाहेरच्या केकपेक्षा बी. तर मी त्यांच्याकडूनच केक वगैरे बनवून घेतला होता. त्यानंतर सर्वांना मिळून इथं तिचा बड्डे सेलिब्रेशन केला. त्यानंतर आम्हाला जायचं होतं बाहेर. तर हे बघा, हे समर्थ कसं दार लावत होता, कारण की त्याला बाहेर जायची गडबड जरा जास्तच होती. गाडीवर जरी आम्ही 4 जण दिसत असताना तरी विचार नाही, आम्ही 5 जण आहे. आमची डुग्गूबाई इथं पुढं बसली होती आणि श्रद्धाची इच्छा होती की तिला कुठंतरी फिरायला घेऊन जायचं. फिरायला म्हणजे तिला दुपारी कुठं तरी मिसळपाव खायला घेऊन जायचं होतं, पण तिथं काही जाणं झालं नाही. म्हणून संध्याकाळच्या टायमाला आम्ही इथं एक छोटंसं रेस्टॉरंट होतं तिथं आलो होतो आणि तिथं होती आंबारस थाली. माझ्या समर्थाला तर काही जेव घालायची गरज नाही म्हणून डुग्गूबाईन मी दोघीजणी एका ताटामध्ये मस्त असं जेवण करून घेतलं आणि त्यानंतर आम्ही घराकडे निघालो. चला तर बाय, श्री स्वामी समर्थ. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.